नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नाजनीन इनामदार एमपीएससी लाईव्ह चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण आपल्या चॅनलवर म्हणजे एमपीएससी लाईव्ह आणि विद्या निकेतन यांनी जी टेस्ट सिरीज ऑर्गनाइज केलेली आहे त्या टेस्टचं आपण विश्लेषण बघतोय। एक डेमो टेस्टचं आपण विश्लेषण बघतोय एका टेस्टचं। त्या टेस्ट मध्ये मागच्या भागात मी अंकगणिताचे पूर्ण प्रश्न कव्हर केलेले आहे। आजपासून आपण त्या टेस्टचं बुद्धिमापन, त्या एका टेस्ट मधलं बुद्धिमापन सर्व कंप्लीट करणार आहोत। पाहूया आज आपण त्या टेस्ट मध्ये बुद्धिमापनाचे कशा प्रकारचे प्रश्न आहेत। तर पहिलाच प्रश्न आहे टेस्ट मधला बुद्धिमापनाचा, प्रश्न चिन्हाच्या जागी कोणत्या संख्या येईल। लक्षात ठेवा, जेव्हा आपण टेस्ट सोडवतो तेव्हा त्या टेस्ट मध्ये हे सगळ्या टॉपिकचे एक एक दोन दोन गणित असतात। सगळा टॉपिक त्या टेस्ट मध्ये कव्हर केलेला असतो। मग टेस्ट आपण सोडवलेला आपल्या सगळ्याच टॉपिकचा एक प्रकारे सराव होऊन जातो। सगळ्याच टॉपिकचा आपण सगळ्या टॉपिकचे प्रश्न बघत असतो टेस्ट मध्ये। त्यामुळे मी टेस्टचं विश्लेषण आपल्या चॅनलवर घेतलेलं आहे। तर आता आपण पाहूया की बुद्धिमापन या विषयावर आपल्या टेस्ट मध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न होते। पहिला प्रश्न होता, प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल। प्रश्न चिन्ह मग संख्या दिलेली आहे, संख्या मालिकावरचा हा प्रश्न आहे। संख्या मालिका दिलेली आहे 4, 3, 12, 9, 36, 81। मग त्यांनी विचारले की प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता संख्या येईल। पण आपल्याला जेव्हा संख्या मालिकेची गणित येतात तेव्हा त्या संख्येचा दोन संख्यामध्ये तरी संबंध असतो, किंवा एक संख्या सोडून असा तरी संबंध असतो, किंवा मग हे संख्या सोडून असा। या प्रकारे तीन प्रकारे त्या एका संख्येचा एकमेकांशी संबंध येऊन पुढे क्वेश्चन मार्क आलेला असतो। मग ते आपल्याला शोधायचं असतं की कशा प्रकारे या संख्या मालिकेमध्ये एकमेकांशी संबंध राहून कशा प्रकारे ती संख्या मालिका पूर्ण केलेली आहे हे आपल्याला शोधायचं असतं। आणि प्रश्नात तेच विचारलेलं असतं। आता आपण बघूया की संख्या मालिका कशी आहे। काय काय संख्या आहे, 4, 3, 12, 9, 36, 81। मग आता आपण पाहूया 4, 3, 12, 9 म्हणजे मोठी संख्या लहान संख्या मोठी संख्या असा काही संबंध दिसत नाही मला। क्रमाने तर काही संबंधित दिसत नाही। 4 आणि 3 मध्ये एकाचा फरक, 3 आणि 12 मध्ये मग 8चा फरक, म्हणजे हे मला म्हणजे क्रम लागत नाही। आपण आता असा क्रम लागूया, 4, 3, मग असा क्रम लावू, एक संख्या सोडून क्रम लावूया। तो क्रम येतोय का बघा बरं। 4 किती गुणिले केलं तर 12 येणार, गुणिले 3। इथं किती गुणिले केलं तर गुणिले 3, 12 त्रिक 36। म्हणजे क्रम आला का लक्षात तुमच्या। पहिली संख्या 4 आहे, मी सरळ क्रम लावून संख्या मालिकाचा सरळ क्रमाचा संबंध लावण्याचा प्रयत्न केला, पण 36 गुणिले 3 केलं तर म्हणजे 3 ने गुणिले केले, एक संख्या सोडून या संख्या मालिकेचा संबंध येतो। जर आपण इथंही लावला असा तरी संबंध येणार, असा लावला तरी संबंध येणार, पण आपल्याला ही संख्या विचारली म्हणून आपण वरची मालिका एक पहिली संख्या सोडून एक मालिका हा संख्यांचा क्रम आपण लक्षात घेणार आहे। 4 एक संख्या सोडून 12 येते म्हणजे 4 त्रिक 12, एक संख्या सोडून 36 येते म्हणजे 12 त्रिक 36, आणि 36 गुणिले 3 केलं की आपल्याला प्रश्न चिन्हाच्या जागी किती आहे ते उत्तर येईल। मग प्रश्न 36 ने 3 ला गुणलं तर 6 त्रिक 18, इथाले 1 आणि 3 त्रिक 9 आणि 1 10। या प्रश्न चिन्हाच्या जागी 108 येणार आहे। आपलं पर्याय क्रमांक बी उत्तर तुमचं बरोबर आहे। चला पाहू, हे खालचाही क्रम बघा, खालचाही क्रमाने केला। आपल्याला जर पुढचा प्रश्न चिन्ह असता तर आपण खालच्या क्रमाने ते केलं असतं। 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक, अशा पद्धतीने आपण खालचाही पुढचा क्रम विचारला असता तर खालचा क्रमाचाही पूर्ण केला असता। आता आपण पुढचं गणित बघूया। प्रश्न हा संख्या मालिका या टॉपिक वरच आहे। पुढचा प्रश्न आहे 210, 177, 144, 111। तर पुढचा संख्या कोणती असेल, पुढची संख्या मालिका आपल्याला पूर्ण करायची आहे। लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, कोणत्याही संख्या मालिकेचा गणित आलं तर सुरुवातीला त्यांच्यामध्ये आपण जो संबंध लावणार आहे तो आपण आधी त्यांची बेरीज वजाबाकी हे करून बघायचं। बेरीज वजाबाकीने जर फरक निघत नसेल तर मग गुणाकार करायचा। गुणाकाराने जर निघत नसेल तर मग एक संख्या सोडून, जे मी मागच्या गणितात पाहिलं, एक संख्या सोडून संबंध निघत असतात, संख्या मालिका पूर्ण केली जाते। तर तशा पद्धतीने संख्या मालिकेचा एक एक करून पाहता क्षणी कळतं की इथं बेरीज लागणार आहे का, वजाबाकी लागणार आहे का, गुणाकाराचा संबंध येणार आहे।
तर आता इथं बघा ही संख्या कमी कमी होत चाललेली, 210 आहे, 177 आहे, 144 आहे, म्हणजे संख्या काय झाली, कमी होत चालली. म्हणजे का आपल्याला कळालं असेल की इथं नक्कीच वजाबाकी आहे, फरकाचा फरक आहे. मग आपण वजाबाकी, सुरुवातीला आपण वजाबाकी करून बघूया काय संबंध लागतोय का, त्याची काही मालिका पूर्ण होती का. 210 मधून 177 वजा करूया आपण. 210 मधून 177 वजा केले तर वजाबाकी येते 33. इथं या दोघांचा जो फरक आहे तो येतोय 33 चा. या दोघांचा बघूया आपण फरक किती येतोय. 177 वजा 144 केलं, 7 4 गेले 3, 7 4 गेले 3, 0 0, म्हणजे इथं पण फरक येतोय 33 चा. इथला सुद्धा फरक 33 चा येतोय. मग ह्या फरक बघूया आपण. 144 वजा 111, 4तून 1 गेले 3, 4तून 1 गेले 3, 1तून 1 गेले 0, म्हणजे हा सुद्धा फरक 33 चा येतोय. तुम्हाला कळालं का मग यामध्ये या संख्या मालिकेत काय म्हणजे काय संबंध आहे. तर वजा म्हणजे 33 वजा झाले, 210 मधून वजा 33 केले, फरकाने ती संख्या मालिका पूर्ण केलेली आहे. 210 मधून 33 वजा केले 177 आले, 177 मधून 33 वजा केले 144 आले, 144 मधून 33 वजा केले 111 आले. पुढचं आपल्याला काढण्यासाठी 111 मधून वजा 33 करावे लागतील, तर आपलं उत्तर येईल 78. आपलं उत्तर येते. तर पर्याय क्रमांक बी, म्हणजे 111 मधून जर 33 वजा केले तर मला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्याचं उत्तर सापडणार आहे. मी 111 मधून 33 वजा केले तर उत्तर आलं माझं या प्रश्नचिन्हाच्या जागी 78. तर फरकाचा फरक होता, वजा करायची होती संख्या, सोपा होता प्रश्न. पुढचा प्रश्न बघूया आपण. गणित आहे आपल्या अक्षर मालिकावर गणित आहे. अक्षर मालिका, संख्या मालिका यावर बरेच प्रश्न विचारले जातात. संख्या मालिकेचा संबंध लावा, त्याचप्रमाणे अक्षर मालिकेवरही गणित विचारले जातात. पाहूया आता हे अक्षर मालिकेचं गणित कसं आहे. काय आहे, ABCEFG JKL PQR. तर पुढचं अक्षर मालिका कोणत्या संख्यांचा गट असेल, अक्षरांचा गट असेल. तर आपल्याला कधी पण हे जेव्हा अक्षर मालिका येते तेव्हा संख्या मालिका सारखा आपल्याला पहिल्या ह्याचा दुसऱ्याशी कसा प्रकारे संबंध येतो ते पाहावं लागतं, तेव्हा आपल्याला पुढची मालिका कळते. आता आपण बघू इथं काय लाईनीने ABC आहे, ABC नंतर EFG, म्हणजे इथं एक संख्या मिसिंग आहे, कोणती, D. ABCDEFG, G नंतर काय आहे, J डायरेक्ट, म्हणजे G आणि H आणि I इथं मिसिंग आहे, मग JKL. L नंतर डायरेक्ट P आहे, म्हणजे इथं कोणकोणतं मिसिंग आहे, JKL. मग L नंतर MNO, हे 3 अक्षर मिसिंग. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का मालिका कशी आहे. इथं एकच अक्षर मिसिंग आहे, इथं 1 अक्षर मिसिंग आहे, इथं 2 अक्षर मिसिंग आहे आणि या ठिकाणी 3 अक्षर मिसिंग आहे. म्हणजे आपली पुढची मालिका असणारे 4 अक्षर आपण स्किप करून पुढची अक्षर मालिका घ्यायची आहे. इथं 3 अक्षर झाले आपले, मग PQR. मग पुढचे आपल्याला 4 अक्षर स्किप करायचे आहेत. कोणते, PQR नंतर कोणते येणार आहे, STUV. हे 4 अक्षर आपल्याला स्किप करायचे. कोणते, STUV. हे 4 अक्षर स्किप करून पुढचं आपण लिहायचं आहे. आपलं उत्तर असणार आहे ते पुढचं काय, युच्या पुढचं WXY. म्हणजे हे तुमचं पर्याय क्रमांक D, WXY हे तुमचं उत्तर असेल. चला पुढचं गणित बघूया. गणित आहे अक्षर मालिकाचंच गणित आहे. अक्षर मालिकावरच विचारलेलं आहे, प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. मग आपल्याला विचारलेलं आहे, B च्या खाली 4 आहे, F च्या खाली 8 आहे, J च्या खाली 12 आहे, N च्या खाली 16 आहे आणि प्रश्नचिन्ह दिलेलं आहे की इथं पण कोणतं अक्षर येईल आणि खाली कोणती संख्या येईल आपल्याला विचारलेलं आहे. लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, जेव्हा तुमचा पेपर असतो तेव्हा तुम्हाला म्हणजे प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दिली जाते. जेव्हा क्वेश्चन पेपर तुमच्या हातात येतो तेव्हा सुरुवातीचे 1 मिनिट तुमचा ABCD या अक्षर मालिका त्या प्रश्नपत्रिकाच्या मागच्या कोऱ्या साईडवर तुम्हाला ते लिहिणं गरजेचं आहे, कारण की नंतरचा वेळ वाचतो आपला. त्यामुळे कधी पण जेव्हा तुमच्या प्रश्नपत्रिका हातात येईल त्या प्रश्नपत्रिकाच्या कोऱ्या मागच्या साईड कोरा असतं, त्या कोरा पेजवर ABCD लाईनीने क्रमाने आणि त्यांचा क्रम खाली लिहायचा, जेणेकरून तुम्हाला अक्षर मालिकेची कोणतेही गणित आले
की ते क्रमाने लवकर पाहून प्रत्येक वेळेस तुम्ही लिहित बसणार का एबीसीडीचा क्रम? नाही लिहित बसणार. त्यामुळे सुरुवातीला जेव्हा पेपर तुमच्या हातात येतो त्यावेळेस सुरुवातीलाच मी ज्या क्रमाने लिहिते त्याप्रमाणे एबीसीडी लिहायची. सर्वांना एबीसीडी येतच असेल. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम. कधी पण एबीसीडी लिहिताना अक्षर मालिका लिहिताना ए पासून एम पर्यंतच वरती लिहायचं आणि खालून त्याच्या पुढचे अक्षर लिहिताना एमच्या खालीच लिहायचं. एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड अशा पद्धतीने तुम्ही परीक्षेला लिहिणार आहे. पण त्याचा खाली लगेच त्याचा क्रमही लिहायचा. क्रम कशा पद्धतीने लिहायचा आहे? त्याच्या खाली आपण क्रम लिहूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 ह्याचा 14वा क्रम 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26 अशा पद्धतीने तुम्ही परीक्षेला लिहिताना कधीही प्रश्नपत्रिका हातात आल्यावर मागच्या पेजवर लगेच 1 मिनिटात हे लिहून टाकायचं. म्हणजे अक्षर मालिकेची कोणतीही गणित आले तर ते तुम्हाला इझिली सुटतं आणि ते क्रम या प्रकारे तुम्ही अशा पद्धतीने प्रश्नपत्रिकेत लिहायचे. मग आता आपण पाहूया काय दिलंय त्यांनी. सुरुवातीला दिलंय त्यांनी बी चा आहे 4. बी चा ठिकाणी लिहिलंय त्यांनी 4. बी चा क्रमांक किती हो? 2 क्रमांक आहे. आपण लक्षात ठेवूया बी चा क्रमांक किती? 2. पण इथं आहे 4 म्हणजे इथं आपण त्याला गुणिले 2 केलेला आहे. म्हणजे इथं गुणिले 2 केलं म्हणून त्यांनी 4 इथं लिहिलेला आहे. एफ चा क्रमांक किती आहे? 20. एफ इथे आहे 6व्या क्रमांकावर एफ आहे. 6व्या क्रमांकावर आपला एफ आहे. एफ लिहिला इथं किती संख्या सोडून आहे? सी डी ई. एफ किती? 3 संख्या सोडून एफ लिहिलेला आहे आणि त्याचा क्रमांक आहे 6. पण इथं 2 म्हणजे आपल्या लक्षात आलं का? पहिला मी गुणिले 2 केलं पण इथं काय आहे? गुणिले 2 ने केलंय. फरक हा बेरजेने वाढवलेला आहे. इथं किती होता? 2 होता म्हणजे इथं 2 + 2 केलंय म्हणून 4. इथं +2 केलंय. इथं पण 6 ला +2 केले म्हणजे 8 आले. त्याचा पुढचा बाबा इथं सुरुवातीला हे 3 सोडलेले आहेत. मग एफ घेतलाय. एफ च्या नंतर किती काय आहे? जे आहे. म्हणजे इथं किती सोडलेत? 1 2 3 4 हे 4 सोडलेले आहेत आणि जे चा क्रमांक 10 + 2 म्हणजे 12 घेतलेला आहे. कळला का तुमचं? जे चा क्रमांक 10 आहे आणि 10 + 2 12 घेतलेला आहे. त्यानंतर एन आहे. एन किती सोडून आहे? 1 2 3 4. हे 3 जे संख्या आहे त्याच्या पुढे 3 अक्षर सोडून चौथं पद घेतलंय. म्हणजे प्रत्येक ठिकाणी चौथा पद घेतलेला आहे. बी च्या ठिकाणी बघा सी डी ई 3 अक्षर सोडून चौथं पद इथं म्हणजे चौथं पद लिहायचंय मला. चौथं पद घेतलेलं आहे. बी नंतर 3 अक्षर सोडली त्यांनी. हे 3 अक्षर सोडून चौथं पद घेतलेलं आहे आणि क्रमांक 2 ने त्यांनी प्लस केलेला आहे. लक्षात आलं का? 3 चौथं पद बी नंतर चौथं पद घेतलंय 6 मध्ये 2 मिळवला 8 एफ नंतर परत चौथं पद घेतलंय त्यांनी जी. 3 पद सोडलेली आहे. जी एच आय सोडले आणि चौथं पद घेतले जे चा क्रमांक आहे 10 त्यामध्ये 2 मिळवले तर 12 त्यांनी लिहिलेला आहे. आणि एन पण जे च्या नंतर चौथं पद घेतलंय एन आणि ते आहे 14 मध्ये 2 मिळवले आणि त्यांनी 16 लिहिलेला आहे. तर पुढचं पण आपल्याला एन च्या नंतरचं चौथं पद घ्यावं लागेल. एन च्या नंतरचं चौथं पद कोणतं? ओ पी क्यू म्हणजे आपलं असणार आहे आर. तिथं काय असणार आहे? आर. आणि आर ची संख्या किती आहे? 18. पण आपल्याला 2 मिळवायचे. 18 + 2 म्हणजे इथं किती आलं? 20. मग पर्यायात आहे का? 18/20. मी पर्याय लिहायचे विसरले. मी पर्याय लिहायचे विसरले होते. आता लिहिलेले आहेत पर्याय. तर पर्याय होते U/20
R/20 W/24 आणि 1/22. तर आपलं उत्तर होतं R/20 म्हणजे पर्याय क्रमांक बी. कळालं असेल तुम्हाला अक्षर मालिकेचं गणित. अशा पद्धतीने लिहायचं. त्या स्वरूपात आपल्याला लवकरात लवकर अक्षर मालिकेचं कोणताही गणित असू द्या, कसाही संबंध येऊ द्या, कशाही रिलेटेड, असा क्रॉस मध्येही कधी कधी संबंध विचारला जातो, झिगझॅग ही तुम्हाला संबंध विचारला जातो. अशा पद्धतीने हे कधी संबंध विचारला जातो, कधी तुम्हाला सरळ असा एक अक्षर सोडूनही संबंध विचारले जातात, कधी वरती आणि खालचं अक्षर म्हणजे जी लाईन आहे ते वरचा आणि खालचा संबंध विचारलेला असतो. तर हे प्रत्येक म्हणजे जेव्हा तुम्ही ही अक्षर मालिका लिहिता तेव्हा तुमचा लगेच क्लिक होतं डोक्यात की संबंध कशा प्रकारे लावले. जर झिगझॅग लावला असेल तर तोही संबंध लक्षात येतो, सरळ लावला असेल तर तोही, आणि वरती खाली अशा पद्धतीने संबंध लावून प्रश्न विचारले जातात. आता आपण बघूया पुढचा प्रश्न. इथं आहे प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. तुम्हाला एक आकृती दिलेली आहे. आकृतीमध्ये काही संख्या आहेत. ते संख्या आहेत 7, 15, 31, 63, 127 आणि इथं प्रश्न चिन्ह दिलेलं आहे. इथं तुम्हाला विचारलेलं आहे की प्रश्न चिन्हाच्या जागी संख्या कोणती येईल. मग या संख्यांचा आपल्याला क्रम लावायचा. जे संख्या दिलेल्या आहेत त्यांचा क्रम लावायचा असतो. याच्यामध्ये बेरीजही असते या संख्यांमध्ये, किंवा वजाबाकीही केलेली असते, किंवा गुणाकारही केलेला असतो. कशा ना कशा प्रकारे हे सगळे संख्या आहेत ते एकमेकांशी रिलेटेड आहे. कोणता ना कोणता या दोन ह्याच्यामध्ये संबंध लावलेला असतो. तोच संबंध पुढच्या दोन संख्यांमध्ये लावलेला असतो आणि तोच संबंध पुढच्या संख्यांमध्ये लावलेला असतो. तर अशा प्रकारे ही संख्या मालिकाच एक प्रकारे आहे. तर आपण पाहूया आता याच्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला मालिका लावलेली आहे त्यांनी. 7 मग 15 आलेले. कसं येईल? 7 दुने 14 म्हणजे काय केले, 7 गुणिले 2 आणि प्लस 1 केले. लक्षात आलं का तुम्हाला? 7 दुने 14 प्लस 1 15. मग इथं 31 आले म्हणजे 15 गुणिले 2 आणि 15 दुने 30 म्हणजे इथं पण प्लस 1 आले. म्हणजे अशा स्वरूपाचं त्यांनी इथं दोन ठिकाणी आले. पुढे पण आहे का तसं आपण बघूया. 31 गुणिले 2 किती? 31 गुणिले 2 किती? 62 आणि 62 प्लस 1 म्हणजे इथं पण आपला संबंध आलेला आहे. म्हणजे या प्रकारे संबंध त्यांनी पुढे लावलेला आहे. 31 दुने 62 प्लस 1 मग 63 गुणिले 2 किती? 63 गुणिले 2 किती? 126. 126 प्लस 1 27 म्हणजे 127 आलेला आहे. आणि 127 गुणिले 2 प्लस 1 करायचंय. मग 127 गुणिले 2 येत आहे. करा बरं गुणाकार. 154 प्लस 1 येते म्हणजे इथं जे उत्तर येते तुमचं 254 प्लस 1 म्हणजे इथं उत्तर येणार आहे तुमचं 255. कळलं का काय केलंय? 2 ने गुणलंय प्लस 1 केलंय. 7 दुने 14 प्लस 1 15. 15 दुने 30 प्लस 1 31. 31 गुणिले 2 प्लस 1 63 आणि 63 गुणिले 2 म्हणजे 126 प्लस 1 127. मग 127 गुणिले 2 254 प्लस 1 म्हणजे 255. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. अजून ह्याच्यामध्ये अजून एक पद्धतीने तुम्हाला काढता येऊ शकतं की हे तर कळलं तुम्हाला, गुणाकार प्लस 1 केलंय. अजून एक पद्धतीने हे गणित तुम्हाला सोडवता येईल. अजून एक संबंध लागतो याच्यामध्ये, तो म्हणजे बघा बरं याच्यामध्ये बेरीज केल्यावर कितीची बेरीज केलेली, किती मिळवलं तर 15 आले. 7 आणि 7 14 आणि 1 म्हणजे इथे किती प्लस केलेत? 8 प्लस केलेत. 15 प्लस 15 30 आणि 1 31 म्हणजे 15 मध्ये किती मिळवल्यावर 31 आले? 15 आणि 15 30 आणि 1 31 केले म्हणजे इथं प्लस 16 आहे. आणि इथं 31 मध्ये किती मिळवले तर 63 येणार आहे. बघा बरं 31 मध्ये किती मिळवलं तर 31 मध्ये जेव्हा आपण 32 मिळवू तेव्हा ते 63 येणार आहे. लक्षात आलं का? म्हणजे बघा मग हा लक्षात आलं का तुमच्या कुठं तयार झालंय? इथं संबंध तयार झालेला आहे, लिंक लागलेले आहे. 8 दुने 16 16 दुने 32 32 दुने 64 अशा प्रकारे लिंक लागलेली आहे. आणि पुढे 64 दुने 128 आणि पुढचा आलेला आहे तुम्हाला
255. कळलं का मग? अशा स्वरूपाने सुद्धा हे प्रश्न सोडवले आहे. 2 प्रकारे आपण संबंध लावलेला आहे, त्याचा 2 प्रकारे त्याचं उत्तर येऊ शकतं. म्हणजे प्लस करूनही येऊ शकतं आणि गुणाकार करून +1 त्याच्यामध्ये मिळूनही त्याचं उत्तर येऊ शकतं 255. चला मग आता आपण पुढचं गणित बघूया. पुढचं गणित आहे अक्षर मालिकेवरच गणित आहे. पुढे दिलेल्या मालिकेमध्ये विसंगत घटक ओळखा सांगितलंय. त्यांनी अक्षरं दिलेली आहे DILPY हे अक्षर दिलेली आहे. तर यामधला विसंगत घटक ओळखायचा आहे, म्हणजे जो सर्वांपेक्षा वेगळा आहे. एक विसंगत आहे, एक अपवाद आहे त्याच्यामधला. मग आपल्याला ते ओळखायचं आहे. पण ते अपवाद ओळखण्यासाठी मी जेव्हा ती म्हणजे याच्या आधीच्या गणितामध्ये जी ती अक्षर मालिका लिहिली होती ती पुन्हा इथं लिहावी लागणार आहे. त्याशिवाय आपल्याला विसंगत घटक सापडणार नाही की नक्की ह्याच्यातला वेगळा घटक कोणता आहे ते आपण लिहूया. अक्षर मालिका लिहिलेली आहे, तेव्हाच्या सारखीच अक्षर मालिका लिहिलेली आहे. अक्षर मालिका M पर्यंत लिहिलेला आहे, त्याचा क्रम लिहिलेला आहे, M च्या खाली कंटिन्यू केलेला आहे, N पासून उलटा असं लिहिलेलं आहे. तर आपल्याला विचारलंय विसंगत घटक. त्यासाठी आपण पाहूया D कुठं आहे. मी आधी जिथं जिथं आहे ते सर्कल करते. D इथं आहे आपला, D इथं आहे. I कुठं आहे, I इथं आहे. L कुठं आहे, L या ठिकाणी आहे. P इथे आहे आणि Y आपला इकडे आहे. याच्यामधला विसंगत हे 5 अक्षरं दिलेली आहेत, त्याच्यामधला विसंगत घटक आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे. मग बघा बरं, D ला कोणता क्रम आहे, इथं आहे 4. I ला कोणता क्रम आहे, 9. L ला कोणता क्रम आहे, 12. त्यानंतर आहे P ला कोणता आहे, 16 आणि Y आहे शेवटी, Y ला आहे 25. अशा प्रकारे हे आपले जे क्रमाने जे अक्षर आहे ते घेतलेले आहे. मग आपण त्यांचा क्रम लिहिलाय. D 4थ्या नंबरवर, I 9, L 12, P 16, Y 25. विसंगत घटक लक्षात येतो का? इथं पाहता क्षणी लक्षात येतो. बघा तुम्हाला काय कळतंय का? पाहता क्षणी लक्षात येतंय. हे सगळे बाकीचे जे आहेत ते वर्ग संख्या आहेत, फक्त 1 सोडून. 4 कुणाचा वर्ग आहे, 2चा वर्ग. 3 कुणाचा वर्ग आहे, 9 कुणाचा वर्ग आहे, 3चा वर्ग. 12 आहे का कुणाचा वर्ग, 12 कुणाचाच नाही. 16 कुणाचा वर्ग आहे, 4चा वर्ग. आणि 25 कुणाचा वर्ग आहे, 5चा वर्ग. तर हे लक्षात आलं. 12 ही संख्या कुणाचाही वर्ग नाही, म्हणून आपला विसंगत घटक L हा असणार आहे. म्हणजे आपलं बरोबर उत्तर L हे असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. गणित आहे, संकेतावर आधारित गणित आहे हे. जर 4208886 चा संकेत BALOON म्हणजे बलून असेल तर 840260 चा संकेत काय होईल? अशा गणितात जे दिलंय तेच त्यांनी विचारलंय. त्यांनी दिलं पण आहे या संख्येसाठी काय संकेत आहे ते त्यांनी पुढे दिलेलंच आहे. अतिशय सोपी गणित आहे ती, कारण की त्यांनी उत्तर प्रश्नातच दिलेले असतं की कोणत्या संख्येसाठी कोणतं अक्षर वापरायचं. आपण लिहून घेऊया. आता हे जे त्यांनी दिलंय तेच आपण लिहून घेऊया. 4208886. त्यासाठी काय वापरलंय त्यांनी, BALOON. म्हणजे कळलं का तुम्हाला? 4 साठी त्यांनी B वापरलाय, 2 साठी A, 0 साठी L, 8 साठी 0 आणि 6 साठी N वापरलाय. मग 840260 चा संकेत काय होईल? जे त्यांनी दिले तेच आपल्याला लिहायचं. 8 साठी त्यांनी काय लिहिलंय, 8 साठी त्यांनी लिहिलंय O. मग आपण इथं 8 साठी O घेतला. पुढचा आहे, मी इथं संख्या लिहिते. त्यांनी काय सांगितलंय, 840260. मग 8 साठी काय लिहिलंय त्यांनी, O घेतलाय. O घेतला मी. 4 साठी काय घेतलंय त्यांनी, B घेतलाय. 0 साठी काय घेतलंय त्यांनी, L घेतलाय. 2 साठी काय घेतलंय, A घेतलाय. आणि 6 साठी काय घेतलाय, N घेतलाय. आणि 0 साठी काय घेतलाय, L घेतलाय. हा पर्याय आहे का बघा बरं. OBLANL, OBL बघा, OBLANL म्हणजे पर्याय क्रमांक B. जे त्यांनी दिलंय तेच आपण मांडलं खाली आणि त्याच्यानुसार उत्तर काढलं
की 8ला कोणतं अक्षर मांडले त्यानुसार उत्तर काढलं. आपलं पर्याय क्रमांक बी उत्तर आलेलं आहे. चला पुढचं गणित बघूया. प्रश्न आहे, घोड्याला वाघ म्हटले, चिमणीला हत्ती म्हटले, हत्तीला चिमणी म्हटले, तर पंख असणारा प्राणी कोणता? इथे एक राहिलेला आहे अजून एक, ते म्हणजे सिंहाला वाघ म्हटले, सिंहाला वाघ म्हटले तर पंख असणारा प्राणी कोणता? घोड्याला वाघ म्हटले, चिमणीला हत्ती म्हटले, हत्तीला चिमणी व सिंहाला वाघ म्हटले तर पंख असणारा प्राणी कोणता? अशा गणितात नेहमी एक लक्षात ठेवायचं, जे विचारलंय ना पंख असणारा, काय विचारलंय? पंख असणारा विचारलेला आहे. अशा गणितात विचारलेला आहे पंख असणारा प्राणी विचारलेला आहे. मग पंख असणारा प्राणी कोणता ते आपण शोधायचं. पंख असणारा एकच आहे. इथं काय काय सांगितलं त्यांनी? घोड्याला वाघ, चिमणीला हत्ती, हत्तीला चिमणी आणि सिंहाला वाघ म्हटले. पण पंख असणारा एकच आहे याच्यामध्ये. घोडा, वाघ, हत्तीमध्ये पंख असणारा फक्त एकच आहे, चिमणी. आणि चिमणीला काय म्हटलंय ते बघायचं, ते आपलं उत्तर असणार आहे. बाकी दुसरं काहीच बघायचं नाही. कोणाला काय म्हटलंय काय नाही ते काही आपल्याला बघायचं नाही. जे विचारलंय फक्त ते बघायचं. काय विचारलंय? पंख असणारा प्राणी कोणता? ह्याच्यात पंख कोणाला आहे? चिमणीला पंख आहे. पण चिमणीला काय म्हटलंय? हत्ती म्हटलं, म्हणून आपलं पर्याय क्रमांक बी हा उत्तर बरोबर असणार आहे. कळलं का? बाकीचं दुसरं काही बघायचं नाही. जे विचारलं ते बघा आणि ते आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न आहे, अशा प्रकारे आपण आज बुद्धिमापनाची काही गणितं पाहिलेली आहे. यातली काही गणितं आहेत अजून, म्हणजे नातेसंबंधाचं गणित आहे, दिशा ज्ञानावर आहे, वयवारीवर आहे आणि अजून बरंच म्हणजे जे आपले कॅलेंडर म्हणतो आपण, दिनदर्शिका, त्याच्यावरही काही गणित आहे. ती गणितं आपण पुढच्या भागात घेणार आहोत. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण आपल्या पुढच्या भागात. धन्यवाद.